सध्या तळोजा परिसरामध्ये प्रदूषणाचा प्रश्न अतिशय गंभीर झाला असून या संदर्भात आज तळोजा फेज 1 मध्ये भव्य अशी रॅली काढण्यात आलेली आहे। तळोजा फेडरेशनचे अध्यक्ष प्रसाद ढगे पाटील यांच्या पुढाकाराने या ठिकाणी ही रॅली काढण्यात आलेली आहे आणि त्या रॅलीमध्ये माजी आमदार बाळराम पाटील साहेब असतील, माजी नगरसेवक अरविंद म्हात्रे असतील किंवा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक देवेंद्र मडवी असतील, इतर सर्व मंडळी या ठिकाणी सहभागी झालेले आहेत। याविषयी आपण काय भावना आहेत हे जाणून घेणार आहोत। परिसर खरं म्हणजे तळोजा परिसर हा सातत्याने एकाच मुद्द्यावर चर्चेला जातो, तो म्हणजे प्रदूषण, आणि याविषयी आपण देखील जाणून आहोत की अगदी सातत्याने या भागातली नागरिक ही त्रस्त असतात। आज ही विद्यार्थ्यांच्या म्हणजे सहभागाने ही रॅली करण्यात आलेली आहे। काय सांगाल या रॅलीविषयी? या ठिकाणी तळोजा फेज 1 फेज 2 रहिवासी संघाच्या वतीनं आज श्वास या नावानं प्रदूषणाच्या विरोधातली ही रॅली आयोजित करण्यात आलेली आहे। ज्या पद्धतीचं प्रदूषण या संपूर्ण परिसरामध्ये फैलावतंय आणि सातत्यानं त्याच्या विरोधात प्रयत्न करूनही दुर्दैवानं यश येत नाही अशी परिस्थिती आहे। एक 10 दिवसापूर्वीच मुंबई वेस्ट मॅनेजमेंट अर्थात रामकी कंपनी जी आहे त्या ठिकाणी या प्रदूषणाचा जो कडेलोट झाला, त्या ठिकाणी जी भिंत प्रदूषित कचऱ्याच्या जहरी कचऱ्याच्या दाबानं कोसळली, त्या संदर्भातही आम्ही मंडळी प्रयत्न करतोय, पण शासन गंभीर नाही आहे। सरकारला लोकांच्या आयुष्याशी जगण्याशी काही पडलेलं नाही आहे। सरकार फक्त तळोजा MIDC कडे सोन्याचं अंड देणारी कोंबडी या दृष्टिकोनातून बघतोय। परिसरातल्या नागरिकांच्या काही गरजा आहेत, त्यांच्या काही दुखण्या आहेत, ते बघायला या सरकारला वेळ नाही अशी परिस्थिती आहे। आणि दुर्दैवानं प्रदूषण होत असताना दुसऱ्या बाजूनं पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीनं वृक्षारोपण असेल किंवा प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांवर योग्य ती कारवाई करणं असेल, या गोष्टी होत नाहीत। अगदी विधिमंडळामध्ये लक्षवेधी तारांकित प्रश्न झाल्यानंतरही हे निबार कातडीचे गेंड्याच्या कातडीच्या अधिकारी आणि सत्ताधारी जागे होत नाही अशी परिस्थिती आहे। मागे मुंबई वेस्ट मॅनेजमेंटच्या प्रश्नावर त्या ठिकाणी हाऊस मध्ये मी प्रश्न उचललेला होता। तत्कालीन पर्यावरण मंत्री या ठिकाणी रामदास भाई कदम येऊन गेले, पण ज्याचा प्रश्न आहे, ज्याचं घर त्या परिसरापासून 4 किलोमीटरवर आहे, त्या प्रश्नकर्त्या सदस्याला बोलावण्याची त्यांना आवश्यकता वाटली नाहीये। काहीतरी आर्थिक व्यवहार अधिकाऱ्यांच्या मध्ये, त्यांच्यामध्ये आणि कंपनीवाल्यांमध्ये झाला आणि ते निघून गेले। प्रदूषणाचा प्रश्न मात्र जैसे ते आहे। भविष्याच्या काळामध्ये आक्रमकरित्या या विषयाला वाचा फोडून या संदर्भात उपाययोजना आम्हालाच कराव्या लागतील अशी परिस्थिती आहे आणि त्या दृष्टीनं आम्ही मंडळींनी आता सुरुवात केलेली आहे। माझे सहकारी प्रसाद ढगे पाटील यांनी याच्यामध्ये पुढाकार घेतलेला आहे। त्यांचे सारे सहकारी तळोजा फेज 1 फेज 2 रहिवासी संघाचे पदाधिकारी, सारे सोसायट्यांचे प्रतिनिधी आज आपण बघतोय मोठ्या संख्येनं नागरिक या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। केवळ विद्यार्थी जमवले, रॅली केली असं नव्हे, मोठ्या प्रमाणात महिला पुरुष सर्व जाती धर्माची लोक या रॅलीमध्ये आपण अनुभवतोय। निश्चितपणानं आगामी कालखंडामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जो अधिकार घटनेनं संविधानानं एखाद्या प्रश्नावर सरकार किंवा यंत्रणा काम करत नसतील तर त्या ठिकाणी आंदोलनाचं अस्त्र दिलेलं आहे, त्याचा वापर करत भविष्यात या विषयाला निश्चितपणानं न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही मंडळी करू। या ठिकाणी अरविंद म्हात्रे ज्यांनी या प्रदूषणाच्या बाबतीत म्हणजे कासाडी नदीमध्ये जे प्रदूषण होत आहे त्याविषयी NGT मध्ये याचिका दाखल केली। अगदी हा प्रश्न सातत्याने कित्येक वर्षापासून या ठिकाणी तुम्ही पाहता त्याला ते त्यासाठी लढा देत आहेत। आज देखील काही परिस्थिती फारशी सुधारलेली नाही असं म्हणता येईल। त्यांचाच काय अनुभव याविषयी आपल्याला त्यांच्याकडनं जाणून घ्यायचं आहे।
आपण सातत्याने या प्रदूषणाविषयी लढा देतात, विशेषतः पाणी प्रदूषण, नदीचं प्रदूषण. काय वाटतं एवढ्या वर्षी लढा देऊन देखील तो प्रश्न ज्या पद्धतीने मार्गी लागायला पाहिजे होता ते दिसत नाही. काय नेमका चूक कोणाची आहे? आता आपण तुम्ही पाहता सातत्य आपण 2016 पासून राष्ट्रीय हरित लवाद न्यायालय दिल्ली तसेच सुप्रीम कोर्ट दिल्ली इथे आपण तळोजा MIDC मधून आज जे इंडस्ट्री आहेत 970 कारखानदार आहेत ते जे प्रदूषण करत आहेत त्या प्रदूषणामधून जो केमिकल वेस्ट केमिकल जो नदीमध्ये कासाडी नदीमध्ये सोडला जातो त्या संदर्भात आपण न्यायालयात लढा लढत आहे. अनेक त्याच्यामध्ये न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे काही CETP प्लॅन या पाईपलाईनची कामं वगैरे झाली, परंतु नदीसाठी 15 कोटी रुपये दिलेले आहेत. आज सातत्य कलेक्टरकडे मी माझा पाठपुरावा चालू आहे. गेल्या आठवड्यात मी कलेक्टरना भेटलो सुद्धा. आमदार बाळाराम पाटील साहेबांनी आदेश दिल्याप्रमाणे आम्ही कलेक्टरना मी भेटायला गेलो. कलेक्टर साहेबांनी गेल्या आठवड्यात मला आश्वासन दिलं का आपण पुढच्या आठवड्यामध्ये, कारण मागे निवडणुका होत्या, निवडणुकीच्या आचारसंहितेमध्ये आपण कोणाला पैसे देऊ शकत नाहीयेत, म्हणून मी त्यांना गेल्या आठवड्यात भेटलो. ते बोले या पुढील आठवड्यामध्ये ते पैसे 15 कोटी रुपये आपले देऊन नदीचं पुनर्वसन करण्याचा हे करतोय. म्हणजे एक शासन किती, भारतीय जनता पक्ष हा सत्तेवर असल्या कारणाने आज म्हणजे एका व्यक्ती न्यायालय लढा लढून एवढे मोठे पैसे टाकून सुद्धा आज 15 कोटी रुपये त्या एका शासनाकडनं नदीच्या विकासासाठी आणलेल्या, जेणेकरून पर्यावरण संतुलन राहण्यासाठी आणि या प्रदूषणासाठी मी सातत्य प्रयत्न करत असून सुद्धा आज कोणत्याही पद्धतीने शासकीय अधिकाऱ्यांचा त्याच्यामध्ये सपोर्ट मिळत नाहीये. आणि अशा पद्धतीने जर लवकरात लवकर जर या महिनाभरात मध्ये पुढील जर केलं नाही तर आम्हाला, जसं आज आपण हे पाहतात तळोजा फेज 1 मधून तळोजा फेज 2 मध्ये आमच्या ढगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज आपण हा पर्यावरण प्रदूषणाचा आपण हे करतो. आम्ही वारंवार आपण इथे मिटिंगही घेतो. आम्ही आज इथल्या कमिटी सुद्धा आमच्या याच्यामध्ये प्रदूषणच्या कमिटीमध्ये आमचे मेंबर्स आहेत. आम्ही दर आठवड्याला या मिटिंगी सुद्धा असतात का बाबा आपल्या परिसरामध्ये जो प्रदूषण होतो याच्यामध्ये मुलांवर फार मोठ्या प्रमाणात परिणाम होत चाललेला आहे. आज तुम्ही पाहत असाल या भागामध्ये आज आपल्या रॅलीमध्ये जर प्रत्येक लोकांचं ब्लड टेस्ट केलं तर B12 कमी झालेले असेल तुम्हाला. अशा पद्धतीने आज प्रत्येकाच्या या भागामध्ये हृदयरोगामध्ये मोठ्या प्रमाणात लोक जातात, किडनीचे मोठ्या प्रमाणात इथे पेशंट मोठ्या प्रमाणात मिळाले जातात. अशा पद्धतीने आज लहान मुलांवर मोठ्या प्रमाणावर परिणाम. आणि दुसरी गोष्ट तुम्ही या तळोजा फेज 1 लागून करवला गाव आहे, या करवल्या गावात जर तुम्ही पाहिलं तर बरेचसे पुरुष नपुंसक झालेले आहेत. हा सुद्धा रिपोर्ट मागच्या वेळी आपण दाखवलेलं होतं. म्हणजे अशा पद्धतीने परिस्थिती या पर्यावरणामुळे इथे झालेली आहे. आज इथेचे जे नागरिक आहेत 50 लाख 1 कोटीचं फ्लॅट घेतात, बिचारे या पद्धतीने पूर्ण आयुष्याची पुंजी लावतात. आणि या पुंजी लावलेल्या लोकांना आज अपेक्षित आलेला असतो का मी ते व्यवसाय करणार, नोकरी करणार, परंतु तो ज्यावेळी इथे येतो 2-4 महिन्यामध्ये तो जो आजारी पडतो, प्रदूषणाचा परिणाम त्याच्या शरीरावर होतोय, त्यावेळी तो समजतो का मी आयुष्याची पुंजी फसलेला आहे. अशा पद्धतीने हे लोक प्रदूषणामध्ये मात करावा लागतोय. आज आम्ही म्हणजे एक न्यायालय लढाच देऊन सुद्धा आम्हाला याचिकादार करून सुद्धा पुढे पर्याय मिळत नाही. भविष्यात अशाच पद्धतीने आम्हाला संघर्ष मोठ्या प्रमाणात करावा लागणार आहे. ज्यांच्या पुढाकाराने आज ही रॅली काढण्यात आली आहे त्यांच्याकडे आपण जाऊया. काय मागणी काय नेमका आजच्या या रॅलीच्या उद्देशाने काय? कित्येक वर्ष झाला हा प्रश्न काही सुटत नाही. आज सुद्धा तुम्ही पाठीमागे जर कॅमेरा फिरवला तर मोठ्या प्रमाणावर पोल्युशन दिसतंय. ह्याच्यावर कुठेतरी अटकाव व्हावा म्हणून प्राथमिक मागणी अशी आहे की ह्याचं कुठेतरी कॅलिब्रेशन झालं पाहिजे, किती प्रमाणात पोल्युशन आहे. त्यामुळे एअर क्वालिटी इंडेक्स ही फर्स्ट मागणी आहे आणि ती पाहिजेच आम्हाला. काही परिस्थिती झालं तर महिन्याभराच्या आत एअर क्वालिटी इंडेक्सचे मॉनिटर आम्हाला पाहिजे, नाहीतर दुसरं आंदोलन आम्ही डिक्लेअर करणार लगेच. दुसरी गोष्ट म्हणजे एक मोठी चूक झालेली आहे. आपण सगळे रेसिडेन्शियल झोन मागे पण आपण पाण्याच्या संदर्भात हाच प्रश्न की वाढती लोकसंख्या आपण आता इंडस्ट्रीमध्ये घुसायला लागलो. म्हणजे हा प्लॅनिंग अथॉरिटीचा फेल्युअर आहे. तुम्ही लक्षात घ्या, बफर झोन सोडलेला नाहीये, ही मोठी चूक आहे. ते इंडस्ट्रीमध्ये आपण घुसतोय तिथून येणारे पोल्युशन थांबणार कसं? झाडं मोठ्या प्रमाणावर पाहिजेत आणि त्यासाठी कुठेतरी प्लॅनिंग अथॉरिटीचा तो प्लॉट असणार आहे आणि ते त्यांनी ते केलेलं नाहीये. आपल्याला बफर झोन तिथे पाहिजे, वृक्षारोपण झोन पाहिजे, म्हणजे एक सजीव कंपाऊंड पाहिजे की जिथे मोठ्या प्रमाणावर झाडं ते अब्सॉर्प्शन करू शकेल पोल्युशन. ह्या 2 मागण्यासह आम्ही या ठिकाणी उतरलेलो आहे आणि ह्या मागण्या आम्हाला पूर्ण करून पाहिजेतच. त्यासाठी आम्ही मागे आमदार बाळाराम पाटील साहेबांना भेट घेतली, त्यानुसार प्रक्रिया चालू झालेली आहे. कशाची? एअर क्वालिटी इंडेक्सची.
त्यांनी MPCB आम्हाला पत्र पाठवलेलं आहे की त्यानुसार त्यांनी प्रक्रिया चालू केलेली आहे. दुसरा मोठा प्रश्न आहे तो साहेबांच्याच मार्गदर्शनाखाली पूर्ण व्हावा की तो झोन बफर झोन आहे त्याची जागा अलॉट होऊन मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण व्हावं. आमची पूर्ण फेडरेशनची कमिटी सर्व नागरिक सोसायट्या हे तिथे मोठ्या प्रमाणावर झाडं लावतील. आपला जीव वाचवण्यासाठी आम्ही आता बघा एवढ्या मोठ्या प्रमाणावर सगळे लोक आलेत म्हणजे कुठेतरी ह्या विषयाला आता आम्ही गंभीरतेने घेतलेलं आहे. जसं पाण्याच्या प्रश्नाला गंभीरतेने घेतलं तसं ह्या प्रश्नाला देखील आम्ही पूर्ण गंभीरतेने घेतली. अजून अनेक आंदोलन करायला लागली तर प्रभात पर्वची साथ लागेल. जसं पाण्याला तुम्ही साथ दिली तशी तुम्हाला याला पण साथ द्यावी लागेल प्रदूषणाला. कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक देवेंद्र मडवी साहेब या ठिकाणी आहेत. या रॅलीच्या विषयी त्यांची काय भावना आहे ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. मडवीजी, आपण या ठिकाणी या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहात, काय सांगितलं? खरं तर या रॅलीमध्ये सहभागी होणं ही काळाची गरज आहे आणि ती गरज खरं तर फेडरेशनचे अध्यक्ष प्रसाद ढगे पाटील त्यांच्या माध्यमातून आज हे रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. ही रॅलीची सुरुवात फेज 1 पासून करण्यात येणार आहे आणि फेज 2 मारवा पर्यंत ही रॅली आहे. या रॅलीमध्ये इथल्या शाळा, त्यांचे विद्यार्थी आणि नागरिक यांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होत आहे. सहभाग होण्याचं महत्वाचं कारण आहे या रॅलीचं नाव आहे श्वास. कुठेतरी सागरजी श्वास गुदमरतोय हे इथं जाणवतंय म्हणूनही लोक या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत. काही दिवसापूर्वी आपल्या माध्यमातून आपण दाखवलं होतं का रामकीची ही मुंबई वेस्ट मॅनेजमेंट जी कंपनी आहे त्याची सुरक्षा भिंत कोसळली आणि ती कोसळल्यामुळं बराच प्रदूषण बाहेर दिसला. जो भिंतीच्या आतमध्ये होता तो जाणवत होता पण दिसत नव्हता. ती भिंत कोसळल्यामुळं तो जाणवायला लागला, दिसायला लागला. त्याच्यानंतर मग आम्ही लोक तिथे गेले. माझे आमदार बालराम पाटील साहेबांनी तिथे जाऊन भेट दिली, त्या सगळ्या गोष्टीची पाहणी केली, चर्चा केली. तदनंतर महापालिकेचे आयुक्त यांना पत्र देऊन संबंधित कंपनी, सिडको प्रशासन, MIDC, प्रदूषण या सगळ्यांची जॉईंट मीटिंग लावली. त्या मीटिंगमध्ये एक भयान वास्तव समोर आलं का ती मुंबई वेस्ट मॅनेजमेंट जी कंपनी सिद्धी करवले गावाजवळ आहे ती 2025ला एक्झिट होते. तिची लिमिटेशन म्हणजे शेवटची तारीख 2025 आहे. ते तिथे सिद्ध झालं आणि त्यानंतर माझे आमदार बालराम पाटील साहेबांनी त्या मीटिंगमध्येच चर्चा केली का ही तारीख शेवटची आहे आणि हा इथला प्रकल्प पण शेवटचा आहे आणि हा रॅली आणि तिथला विषय यांचा पॅरलल असा आहे का त्या मीटिंग मध्ये साहेबांनी सांगितले का इथे येणारा जो नागरिक आहे तो आपल्या आयुष्यातली एक रुपयाची पुंजी जमा करून आपल्यावर कर्ज घेऊन इथे राहायला येतो. तो इथे राहायला येत असताना त्यांनी आपले श्वास म्हणजे आपले शारीरिक प्रॉब्लेम ते सोबत घेऊन इथे यायचं का? त्यांनी आपल्या पगारातला जो भाग आहे तो EMI साठी खर्च करायचा का आपल्या आरोग्यासाठी खर्च करायचा? त्यासाठी हा रामकीचा प्रकल्प बंद झाला पाहिजे आणि याची सुरुवात खरं तर ढगे पाटील यांनी फेज 1 फेज 2च्या या श्वास रॅलीतून केलेली आहे. म्हणून खरं तर त्या फेडरेशनच्या सर्व सभासदांचं आणि इथल्या नागरिकांचं कौतुक वाटतं. तर या ठिकाणी आज ही प्रदूषणाच्या विरोधात श्वास रॅली काढण्यात आली आहे. कारण म्हणजे एक गोष्ट अतिशय महत्वाची आहे की जेव्हा इंडस्ट्री या ठिकाणी आली त्यानंतर इंडस्ट्री आणि रेसिडेन्शियल एरिया याच्यामध्ये एक अंतर सुरुवातीपासूनच या ठिकाणी ठेवायला पाहिजे होतं. परंतु दुर्दैवानं असं झालेलं आहे की MIDC वाढत गेली आणि रेसिडेन्शियल एरिया देखील वाढत गेले. त्याच्यामधलं अंतर मात्र अतिशय कमी होत गेलं. म्हणजे इथे आता बघा तुम्ही बाजूला पंतप्रधान आवास योजनेच्या नावाखाली किंवा तिथे पाठीमागे LNTचे जे प्रोजेक्ट आहेत अगदी MIDCला लागून आहेत आणि म्हणजे आता MIDCचं प्रदूषण आणि यांचं वस्ती याच्यामध्ये अजिबातच अंतर राहिलेलं नाही. त्याच्यामुळे या सातत्याने अशाच पद्धतीनं ही ओरड ही सुरूच राहणार आहे असं दिसतं. त्याच्यावर जर कायमस्वरूपी जर कुठलीही उपाययोजना जर केली नाही तर मात्र अतिशय गंभीर परिस्थिती पुढे उद्भवणार आहे असं आपल्याला या ठिकाणी दिसतं. तुम्हाला काय वाटतं त्याबाबतची तुमची प्रतिक्रिया अवश्य नोंदवा. व्हिडिओ जर्नलिस्ट यासिन खानसह सागर राजे, प्रभात पर्व न्यूज करता तळोजा. धन्यवाद.